नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या तासिकेत आपण बघितलेलं आहे की लेखक बाली बेट बघायला गेले होते. रात्रीला तिथे पोहोचले. 1:30-2चा सुमार होता. तरीसुद्धा त्यांचं स्वागत हसत चेहऱ्याने केलं गेलं. आणि तेव्हा लेखकांना एक गोष्ट कळली होती की तिथले जे तरुण होते, तरुणी होत्या, त्यांना रात्रीची 1:30-2 वाजल्याची जाणीव नव्हती, कारण त्या बेटावर घड्याळच नव्हतं. आणि मग पुढे आपण बघितलं की लगेचच लेखक झोपी गेले. गारगूर झोपले होते. त्यामुळे पहाटे लवकर त्यांना जाग आली होती. आणि जेव्हा ते बंगलीच्या समोर येऊन ओट्यावर फिरू लागले, तेव्हा त्यांना दिसलं की समोर दारातच समुद्र आहे आणि मासेमारी करणाऱ्यांच्या होड्या मासेमारीसाठी निघालेल्या आहेत. त्यानंतर आता पुढे बघणार आज आपण. फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. एरवी थेट गोवे मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुणी येत उशक कालहा. अण्णा किर्लोस्करांनी गुरुहोसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहून ते गाणे लिहिले असावे. एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. तर लेखक म्हणतात की तो जो ती जी वेळ होती पहाटेची, ते जे दृश्य होतं, समोर समुद्र होता, मासेमारी करणारे आपले मासे पकडायला निघालेले होते, अजून प्रकाश अंधुकच होता आणि सगळं जे वातावरण होतं, फक्त देवळात घंटा वाजत नव्हती, चौघडा वाजत नव्हता, कारण की त्यावेळी लेखक कुठे होते? इंडोनेशियाला होते. आणि म्हणून तिथे देऊळ आणि चौघडा वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या. परंतु एरवी संपूर्ण वातावरण जे होतं ते अगदी थेट गोव्यासारखं होतं. तोच तसाच समुद्र, तेच वातावरण, निळशार समुद्राचं पाणी समोर, त्यानंतर मासेमारी करायला गेलेले मच्छीमार, पहाटेचं निसर्ग सौंदर्य. म्हणजे लेखकाला इंडोनेशियाच्या बाली बेटावर असताना सुद्धा गोव्याची आठवण झाली. आणि म्हणून लेखक म्हणतात की मी जनाची किंवा मनाची पर्वा केली नाही आणि मुक्त आवाजात मी गायला सुरुवात केली. जनाची किंवा मनाची पर्वा न करणे म्हणजे काय की आपल्याला कोणी काही म्हणेल का याचा विचार न करता. एखादा समजा तुम्हाला गाणं म्हणायला सांगितलं, तेव्हा आपण एकदम म्हणतो का नाही, लाजतो किंवा मुलं हसतील का, मॅडम असतील का, किंवा आणखी कोणी हसेल का, काही म्हणेल का, याची पर्वा न करणे म्हणजे जनाची किंवा मनाची पर्वा न करणे. तर लेखकांनी सुद्धा कोणाचीही पर्वा न करता मुक्त आवाजामध्ये ते गायला लागले. कोणतं गाणं गायला लागले ते? प्रिये पहा, रात्रीचा समय सरुणी येत उशक कालहा. उशक काल येणे म्हणजे पहाट होणे. रात्रीचा समय संपत आहे, रात्र संपत चालली आहे आणि पहाट होत आहे. तर हे अण्णा किर्लोस्करांनी लिहिलेलं गाणं आहे. जेव्हा ते गुरुहोसूरच्या ला होते, तेव्हा तिथे असेच एखादी सुंदर पहाट त्यांनी बघितली असेल आणि ती पहाट बघूनच त्यांनी हे गाणं लिहिलं असेल असं लेखकाला त्यावेळी वाटलं. आणि एखाद्या रम्य नाटक असतं एखादं, समजा जेव्हा ते नाटक सुरू होणार असतं तेव्हा सगळे प्रेक्षक बसलेले असतात. आता पडद्यावर जाईल, मग पडद्यावर जाईल अशी उत्सुकता त्यांना लागलेली असते. आणि नाटक सुरू होईल आणि कधी एकदाचं नाटक सुरू होते आणि कधी मी ते बघतो. इतके एक्साईट झालेले असतात प्रेक्षक, इतके काय झाले असतात, उत्साही झालेले असतात. आणि अशाच प्रकारे लेखक म्हणतात की एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. म्हणजे रात्रीचा अंधार ओसरून जेव्हा दिवसाचा प्रकाश पसरू लागतो आणि हळूहळू जेव्हा सूर्योदय होतो, तेव्हा पुन्हा सगळं रहाटगाडगं जगाचा दैनंदिन व्यवहार हा सुरू होऊन जातो. म्हणजे जसं एखादा पडद्यावर गेल्यावर नाटक सुरू होतं, तसा रात्रीचा काळोख संपल्यानंतर पहाट झाल्यावर पुन्हा आपली सगळी कामं सुरू होतात. अशा प्रकारची कल्पना लेखकांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून लेखक म्हणतात की रम्य पहाट नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नाची नांदी सुरू केली होती आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीला स्वप्नसृष्टीत वावरत होतो. तर पहाट झाली की आपल्या स्वप्नांची परिसमाप्ती होते. म्हणजे आपण झोपेतून जागा होतो आणि जो झोपेमध्ये जी स्वप्न आपण बघत असतो ती संपतात. परंतु लेखक म्हणतात की त्या बाली बेटावर जेव्हा मी ती पहाट झाली आणि त्या पहाटेनंतर जी स्वप्नांची नांदी माझी सुरू झाली, तर मी त्या स्वप्नातून कधी जागच झालो नाही. कारण काय की बाली बेट ही इतकं सुंदर आहे, इतकं निसर्ग सौंदर्य त्या ठिकाणी आहे, इतक्या विविध कला आहेत की जणू काही एखाद्या स्वप्नसृष्टीतच मी फिरत आहे
असं मला वाटत होतं. आठवडाभर मी त्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. कशाला म्हटलंय स्वप्नसृष्टी लेखकांनी? बाली बेटावरील निसर्ग सौंदर्याला. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार? लेखकांनी म्हटलंय की हा जो बाली बेटचा प्रदेश आहे तो अतिशय सुंदर आहे आणि तिथली माणसं जी आहे ती अश्राप आहे, निष्पाप आहे, साधी भोळी आहे. कुठल्याही प्रकारचे डावपेच, फसवाफसवी, बनवाबनवी अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येत नाहीत. इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाही. कोणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला, या बेटाचे प्रदर्शन मांडले, त्याच्या विचित्र चाली तशाच ठेवल्या, टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित. पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे, पण आहे म्हणताना जीभ चाचरते. तर इंडोनेशिया बेटावर डच लोकांनी राज्य केले होते, पण बालीला मात्र कोणी बदलू शकलं नव्हतं. जसं भारतामध्ये इंग्रजांनी राज्य केलं तसं इंडोनेशियावर डचांनी राज्य केलं. परंतु बाली पूर्वीही तसंच होतं बेट आणि आजही तसंच आहे. कोणी लोकांचं म्हणणं आहे की डच लोकांनी बाली, जसं म्युझियम असते नाही का, म्युझियममध्ये काय ठेवलेलं असते, सगळ्या पुरातन काळातल्या वस्तू जशाच्या तशाच ठेवलेल्या असतात की पुढच्या पिढीला ते पुरातन काळी कशा होत्या वस्तू ते माहीत झालं पाहिजे म्हणून. काही लोक म्हणतात की डच लोकांनी बाली बेटाचा सुद्धा म्युझियम पीस केला. म्हणजे पारंपरिक जुन्या ज्या चालीरीती आहे, रूढी परंपरा आहे, त्या आजही तिथे आहेत. म्हणजे त्या बदलण्याचा प्रयत्न कोणी केलाच नाही. जुन्याच काळातल्या चालीरीतीमध्ये आजही ते लोक जगत आहे. जसं म्युझियममध्ये जुन्या वस्तूंचा संग्रह असतो तसं त्या बेटावर आजही जुन्या चालीरीतीमध्ये लोक जगत आहे. आणि या त्यांनी प्रदर्शन मांडले लोकांपुढे, लोकांना आकर्षित करण्यासाठी. चित्रविचित्र चाली तशाच आजही चालू आहेत त्यांच्या बेटावर. कशासाठी? तर टुरिस्टांचं आकर्षण कायम राहावं म्हणून. परंतु लेखक म्हणतात की कदाचित ते कारण असेलही, पण जे काही बाली बेटावर आहे ते रम्य आहे, सुंदर आहे, मनोहर आहे, मनाला आकर्षित करणारं आहे आणि निष्पाप आहे. तिथली लोक अज्ञानी आहेत, शिक्षणाचा अभाव आहे त्यांच्यामध्ये, त्यामुळे जास्त म्हणजे डावपेच खेळणारे ते लोक नाही आहे, साधीसुधी भोळी माणसं आहे तिथली. परंतु काळानुसार मात्र ते सगळं निष्पाप आहे किंवा मनोहर आहे असं म्हणताना जीभ थोडी चाचरते असं लेखकांनी म्हटलं आहे पुढे. कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत, रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे. तर आता बाली बेटामध्ये जे येणारे टुरिस्ट आहे ते टुरिस्ट मात्र कुठून येतात? जगाच्या इतर भागातून येतात. सवरलेले लोक तिथे येत आहेत. त्यांच्या येण्यासाठी तिथे आता विमानसेवा उपलब्ध झालेली आहे. म्हणजे बाली बेटातले लोक जरी प्रत्यक्षात जुन्या चालीरीतींना धरून जगणारे असले तरीही नवीन दुनियेचे वारे त्यांच्या बेटावर वाहू लागले आहे. म्हणजे विमानं घरघरायला लागली आहे बेटावर रात्रंदिवस. रेडिओ आहेत त्यांच्याकडे, रेडिओवरून ते इतर जगामध्ये काय काय घडामोडी घडत आहेत ते बघू शकतात. म्हणजे रेडिओने त्यांना जगाशी जोडलेला आहे. एखादा तंबूतला सिनेमाही फिरत असेल. शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच. म्हणजे तिथे वर्तमानपत्र पण येतात, म्हणजे येताना टुरिस्टच आणतात सोबत. एखादा कधी सिनेमा पण तिथे येतो, तंबूमध्ये दाखवला जातो, जुन्या काळात आपल्याकडे पण दाखवला जायचा. तर अशा प्रकारे नवीन काही गोष्टींशी ते जोडल्या गेलेले आहेत. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशातून हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचितच पाहायला मिळतो. माडापोफळीच्या राया असतात, पण माड आणि पोफळी खेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतायत की काय असे मला वाटायला लागले. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने आणि काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. तर लेखकाने त्या बागेचं वर्णन केलेलं आहे आता, की लेखक म्हणतात की त्या हॉटेलमध्ये जी बाग होती त्या बगीच्यातून जेव्हा मी आणि माझी पत्नी आम्ही हिंडत होतो, फिरत होतो, तेव्हा मला असं वाटत होतं की एखादं नाटक आहे आणि त्या नाटकात बगीच्यातला जो प्रवेश आहे त्या नाटकातल्या बगीच्यामधून मी हिंडत आहो
की काय, असं लेखकाला त्या ठिकाणी जाणवत होतं. म्हणजे समुद्रकिनाऱ्याच्या इतकी जवळ ती बाग होती, गर्द हिरवी अशी ती बाग होती. माडा पोफळीची तिथे राया होत्या, म्हणजे खूप सगळ्या जास्त प्रमाणामध्ये माडाची आणि पोफळीची झाडं त्या बागेमध्ये होती. माड आणि फक्त पोफळीच नव्हती, तर इतर अनेक झाडं त्या बागेमध्ये होती. काही वेळाने लेखकाला असं भासायला लागलं की आम्ही त्या झाडाकडे बघत नाहीये, तर ती सगळी झाडंच आमच्याकडे बघत आहेत. आणि ही कोण मंडळी नवीन आली आहेत म्हणून उत्सुकतेने ते सगळी आमच्याकडे बघत आहे. आणि मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी, अज्ञात असलेली फुलं म्हणजे काय, की याआधी लेखकांनी ही अशा प्रकारची फुलं कधी बघितलेली नव्हती, माहिती नव्हती लेखकांना ती फुलं. आणि सुंदरशी रोपटीसुद्धा त्या बागेमध्ये होती, फुलांनी बहरलेली होती. लेखक म्हणतात की जसं एखाद्या शिशु वर्गामध्ये, म्हणजे छोट्या छोट्या मुलांचं अंगणवाडी वगैरेचे मुलं असतात ना लहान लहानसे, अशा वर्गात जेव्हा एखादे साहेब किंवा एखादा नवीन व्यक्ती प्रवेश करतात, तेव्हा ते सगळे मुलं कसे एकतर थोडेसे भिलेले असतात आणि त्यांना थोडी गंमत वाटत असते की नेमकं कोण आलाय. भीतीने आणि गमतीने जसे ते पाहुण्यांकडे बघतात, तर लेखक म्हणतात की तशी ती जी बाग होती, ती बागसुद्धा आमच्याकडे, त्या बागेतली फुलंसुद्धा आमच्याकडे मिश्किलपणे पाहत होती आणि कोण आलाय म्हणून आमच्याकडे ते भीतीने आणि गमतीने बघत होती. आणि जेव्हा आम्ही पुढे जात होतो त्या बागेतून, तेव्हा ते एकमेकांकडे मिश्किलपणाने डोळे मिचकावत असतील अशी कल्पना लेखकांनी केली आहे. जशी मुलं मिचकावतात डोळे, कोण आलाय डोळ्यांनी खुणावतात एकमेकांना, तशी ती फुलंसुद्धा एकमेकांना डोळ्याने मिश्किलपणे एकमेकांकडे बघून डोळे मिचकावत असतील अशी कल्पना लेखकांनी केलेली आहे. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. वेलींचेही अंगधुणे झाले होते. वृद्ध वृक्षाचा समुदाय तेवढा अजून झोपेच्या डुलक्या देत होता. काही जागी काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग एखाद्या मुला माणसांनी, लेकी सुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. तर लेखक म्हणतात की ती जी फुलबाग होती ती भल्या पहाटे सुद्धा अजून सूर्योदय झालेला नव्हता, प्रकाश पूर्ण पडलेला नव्हता, ऊन पडलेलं नव्हतं, परंतु बाग मात्र टवटवीत जागी झाली होती. वेली ज्या होत्या त्यांचं अंगधुणं झालं होतं. अंगधुणं झालं होतं म्हणजे काय, अंघोळीला गेल्या त्या का त्या वेली नाही, तर दवबिंदूमुळे त्यांची पानं ओली झाली होती. आणि म्हणून त्याला म्हटलं आहे, लेखकांनी कल्पना केली की जणू काही वेलींनी काय केलेलं आहे, अंघोळ केलेली आहे, त्यांचे अंगधुणे झालेले आहे. वृद्ध वृक्ष जे होती म्हणजे जुनी मोठी झाडं जी होती ती मात्र थोडीशी डुलक्या देत होती, म्हणजे ती एवढी टवटवीत दिसत नव्हती, म्हणून त्याला वृद्ध म्हटलेलं आहे, म्हातारा म्हटलेलं आहे. जसे घरातली म्हातारी माणसं थंडीची लवकर उठत नाही, त्यांना सहन होत नाही थंडी, ती आपली झोपलेली असतात पांघरुणामध्ये, तर त्याप्रमाणे जी मोठी झाडं होती ती अजून डुलक्या देत होती. काही झाडं जागी होती, काही झोपलेली होती. आणि अशी ती जी बाग होती त्या बागेला लेखकाने एका कुटुंबाची उपमा दिलेली आहे की जणू काही एखाद्या कुटुंबामध्ये मुलं असतात, माणसं असतात, लेकी असतात, सुना असतात, भरलेलं नांतं घर असतं, ते गजबजलेलं घर असतं, गजबजलेलं कुटुंब असतं. तर अशा त्या गजबजलेल्या कुटुंबाची उपमा लेखकांनी त्या बागेला दिलेली आहे की काही वृद्ध झाडं झोपलेली होती, काही झाडं जागी होती, काही झोपलेली होती. वेली म्हणजे सुना ज्या आहेत त्या सकाळी पटपट कामं करतात, आंघोळी वगैरे करतात, तसं वेलींचे अंगधुणे झाले होते. आणि अशा प्रकारे एकंदरीत ती जी बाग आहे ती जणू काही एखाद्या कुटुंबासारखी गजबजलेली आहे असं लेखकांनी म्हटलेलं आहे. उणीव होती ती पहाटेचे मंगलपाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. आता गाणारे भाट कुणाला म्हटलं असेल, सृष्टीमध्ये गाणारे भाट कोण असतात, तर पक्षी. पहाटे तुम्हाला माहिती आहे 5-5:30 वाजता त्यांची चिवचिवाट सुरू होऊन जाते. तर त्या बालीबेटावर लेखकांच्या एक गोष्ट लक्षात आली की ते सगळं सौंदर्य आहे, परंतु गाणारे जे भाट आहेत सृष्टीमधले, निसर्गामधले, त्यांची मात्र कुजबूज कुठेही ऐकू येत नाही, चिवचिवाट ऐकू येत नाही. कारण पुढे लेखक म्हणतात की बालीबेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. इतकी सुंदर बालीबेट, अप्रतिम असं सुंदर सौंदर्य त्या ठिकाणी होतं, निसर्ग सौंदर्य, परंतु पक्षी मात्र तिथे लेखकाला शोधूनही सापडले नाही. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत, काय कारण असेल, का नसतील त्या बेटावर पाखरे, तुम्हाला सुद्धा याचं कारण शोधायचं आहे. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे. शाप संभ्रमातल्या पुंडरिकासारखा मजवरी तरु कुसुम रेणू वरुणी ढाळती म्हणत म्हणत माझ्या
सहधर्मचारिणी समवेत मी त्या बागेतून हिंडलो. तर लेखक म्हणतात की इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत हा प्रश्न मला त्या ठिकाणी भेडसावू लागला. मी खूप शोधाशोध केली पक्ष्यांची, परंतु पक्षी मात्र तिथे नव्हतेच. आणि म्हणून लेखक म्हणतात की मीच मग पक्ष्यांची उणीव भरून काढण्यासाठी मी स्वतःच गाणे गात होतो. आणि कदाचित लेखक म्हणतात की माझ्या आवाजाला घाबरूनच कदाचित ते पक्षीगण, पक्ष्यांचे ते थवे बेट सोडून उडून गेले असतील, बेपत्ता झाले असतील, असं लेखकांना वाटलं. म्हणजे गमतीने वाटत त्यांना ते. आणि एक नाटक आहे शापसंभ्रम नावाचं. त्या शापसंभ्रम नावातला जो नट आहे, पुंडरीक नाव आहे त्याचं, आणि त्या पुंडरीकासारखे लेखकसुद्धा गाऊ लागले की मजवरी तरु कुसुम रेणू वरुणी ढाळीती. तरु म्हणजे वृक्ष आणि कुसुम रेणू म्हणजे फुलं. माझ्यावर वृक्ष फुलांची काय करत आहे, बरसात करत आहे, वर्षाव करीत आहे, अशा अर्थाचं ते गाणं गात होते लेखक त्या ठिकाणी. आणि त्यांच्या सहधर्मचारिणी म्हणजे त्यांच्या पत्नीसोबत ते त्या बागेतून हिंडत होते, फिरत होते. बालीबेटावरच्या त्या पहाटवाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचे एक सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते. तर पहाटवारा होता तो, पहाटेचा थंडगार उत्साहवर्धक असा तो वारा होता. आम्हा दोघांना त्याने झपाटलेलं होतं, म्हणजे उत्साहित केलं होतं, प्रफुल्लित केलं होतं. आणि एक सुंदर स्वप्न आम्ही बघत होतो. अतिशय सुंदर असा निसर्गरम्य सौंदर्य, समुद्र, झाडे, वेली, बाग, बगीचे, फुलं, अतिशय सुंदर असं स्वप्न पहाटेचं ते दोघंही बघत होते. आणि अशा प्रकारे लेखकांनी या ठिकाणी या बालीबेटाचं वर्णन आपल्याला अतिशय सुंदर शब्दामध्ये करून दाखवलेलं आहे. कारण प्रत्यक्ष आपण कधी ते बालीबेट बघायला जाऊ किंवा न जाऊ, कदाचित जाणारही नाही, परंतु ते किती सुंदर आहे, तिथलं सौंदर्य किती छान आहे, किती निसर्गरम्य वातावरण आहे, या सर्वांची जाणीव या लेखकांनी दिलेल्या या पाठातून आपल्याला झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला बालीबेटाचे चित्र दिलेले आहेत, त्याचं निरीक्षण करूनही तुम्ही कल्पना करू शकता. तर अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी आपला संपलेला आहे. आता या पाठावर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. सोपा आहे तो. काही अडचण असली तर तुमच्या शिक्षक मित्रांना तुम्ही विचारू शकता, मला पण विचारू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. इथे तुम्हाला खाली प्रश्न दिलेलेच आहे. बालीबेटावर पक्षी का नसतील, विचार करा आणि सांगा. आणि आज शहरात चिमण्या का दिसत नाही, या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधायची आहे, लिहायची आहे आणि नंतर आपल्या ग्रुपवर त्याची उत्तर तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. धन्यवाद.